नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं कट ऑफ विषयी मित्रांनो जाणून घेणार आहोत. 2025 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपल्याला दिसून येतं 15 जूनला झालेलं. तर या एक्झामिनेशनमध्ये एक गोष्ट आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, की जो कट ऑफ आलेला होता सगळ्याच विषयांचं कट ऑफ जे आहे इन्क्रीज झालेलं म्हणजे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तर आता 2026च्या परीक्षेचा जेव्हा आपण अभ्यास करीत आहोत, तर हा अभ्यास करीत असताना कुठल्या महत्त्वाच्या बाबींवर आपण लक्ष द्यायला हवं किंवा प्रिव्हियसचा कट ऑफ आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण त्या आधारावरच आपण नवीन जो अभ्यासक्रम आहे, नवीन जो गोल आहे मित्रांनो सेट करू शकतो. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं 25 जून 2000 15 जून 2025 ला झालेली परीक्षा जी आहे ते खूप कमी मार्कने म्हणजे 2, 4, 6, 8 असे जे कमी मार्जिन आहे एवढ्या कमी मार्कने विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकले नाही. त्यामुळे ही परिस्थिती 2026च्या एक्झाम प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायला हवी आणि 25चं कट ऑफचं तुम्ही ॲनलाईज करायला हवं. आपलं जे काही विषय असेल मराठी असो, इतिहास असो, राज्यशास्त्र असो, जे काही विषय मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आहे, आपल्या कॅटेगरीनुसार कट ऑफ प्रिव्हियस इयर्सचं काय आहे आणि 2026 ची परीक्षा देत असताना आपण कट ऑफ विषयी कोणत्या महत्त्वाच्या बिंदूंचं लक्ष केंद्रित करायला हवं, जेणेकरून 2026 ची एक्झामिनेशन आपण व्यवस्थितरित्या टार्गेट करू शकतो. हेच आपल्याला आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 आणि पेपर 2. टोटल 300 गुणांसाठी ही परीक्षा होत असतं आणि 300 गुणांपैकीच आपलं कट ऑफ जे आहे ते येत असतो आणि ऑब्व्हियसली कॅटेगरीनुसार आपलं कट ऑफ येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विषयानुसार आपलं कट ऑफ कशा पद्धतीने वाढलेला होता, हे देखील तुम्हाला आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. 2026च्या एक्झाम प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण समोरची एक दिशा या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. सोबतच आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीनच समोर नेण्यासाठी पेपर 1चं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्याची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 1 डिसेंबरपासून. लक्षात घ्या, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन मित्रांनो येताना दिसून येईल. सो नोटिफिकेशन आल्यानंतर आपण एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला सुरुवात करण्याऐवजी 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचला तुम्ही जॉइन करा. त्यामध्ये लाईव्ह सेशन्स आपल्याला मिळणार आहे, जेणेकरून कुठलंही डाऊट तुम्हाला राहणार नाही. मार्केटमध्ये पेपर 1 संबंधित विविध बुक्स अवेलेबल आहे. विविध बुक्स न वापरता कंप्लीट नोट्स जरी तुम्ही यूज केल्या तरी 100% तुमचं एक्झामिनेशन क्वालिफाय होणार. वारंवार तुमचं प्रॅक्टिस या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे. आपल्या प्रॅक्टिससाठी टेस्टसुद्धा अवेलेबल आहे. पी-वाय-क्यूज खूप महत्त्वाचं असतं एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी. सो पी-वाय-क्यूज देखील आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे. 1 डिसेंबरला सुरू होणाऱ्या कोर्सची फीज आहे ₹3000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र ₹2500 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. हे नंबर्स दिलेले आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा. किंबहुना ग्लोबल ऑनलाईन ॲप आपण डाउनलोड करू शकता. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील महत्त्वाचा आहे, कारण टोटल 300 गुणांसाठी परीक्षा होतं आणि 300 गुणांपैकी आपलं कट ऑफ जो आहे तो येत असतो. सो पेपर 2 जर आपलं कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि हिंदी आणि सोबतच लायब्ररी सायन्सचं देखील कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे. सो फीज आहे ₹10,000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ 1 इयर व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल आहे. पेपर 1 आणि पेपर 2 ची व्हॅलिडिटी मित्रांनो 1 इयर्स आहे. सोबतच पेपर 2 वर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट राहणार. 1 डिसेंबरपासून आपलं पेपर 2 देखील सुरू होत आहे. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. यांवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉइन करून घ्या. आता कट ऑफ विषयी आपण जाणू. प्रत्येकच विषयाचं कट ऑफ वाढलेला आहे. सर्वप्रथम आपलं सुरुवात होणार मराठीपासून. का बरं बघा. तुम्हाला सांगते जून 2025चं जे आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेलं, यामध्ये काय होतं म्हणजे 2024च्या तुलनेत जर आपण केली ना, जवळपास 18,000 ॲप्लिकेशन कमी आलेलं होतं. ठीक आहे.
आणि सोबतच आपल्याला दिसून येतं की 25च्या एक्झामिनेशनमध्ये बहुधा विद्यार्थ्यांनी परीक्षा देखील दिलेली नाही. एक्झामिनेशनचं जे डिफिकल्टी लेव्हल आहे मित्रांनो, ते देखील वारंवार जे आहे ते वाढत आहे आणि असं वाढतं जे लेव्हल आहे त्याला आपण मॅच आपल्याला करायला हवं. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आपापल्या विषयाचं कट ऑफ जाणून घ्या आणि त्या कट ऑफनुसार आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करून द्या. कारण नंतर परीक्षाची नोटिफिकेशन येईल आणि नंतर आम्ही अभ्यास करू आणि त्यानंतर आम्ही क्वालिफाय होऊ. या नंतरच्या गोष्टी करण्याऐवजी जर आजपासून जर आपल्याला माइंड सेट आहे आपलं, की आम्हाला ही परीक्षा द्यायची आहे, तर आजपासूनच याच्या अभ्यासाच्या प्रिपरेशनला आणि सोबतच एक गाईडलाईन तुमच्याकडे असावी, की कट ऑफ कशाप्रकारे वाढला किंवा कमी झालेलं तर का बरं कमी झालं? वाढलं ऑब्व्हियसली खूप कमी इथे ॲप्लिकंट होते आणि सोबतच गैरहजर असणारे विद्यार्थी, पेपरचं डिफिकल्टी लेव्हल आणि 6% क्रायटेरिया. ठीक आहे. सो हे सगळेच प्रमुख कारणं आहे 2025चं जे आपलं पेपर झालेलं त्याच्या कट ऑफ वाढण्याचं. सो 26 मध्ये जे विद्यार्थी मित्र एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे त्यांनी हा कट ऑफ आपल्या माइंडमध्ये ठेवा. जसं तुमचं जर मराठी हा विषय आहे आणि तुम्ही जनरलमध्ये येत आहात तर लक्षात घ्या 50.67 हा तुमचा कट ऑफ आहे. एस-सी कॅटेगरीमध्ये असेल तर 44.67, एस-टीमध्ये आहे तर 43.33, ओ-बी-सी एन-सी-एलसाठी 46.67, व्ही-जेसाठी आहे 43.33, देन एन-टी-बी 46.67, एन-टी-सी 46, एन-टी-डी 46.67, ओपन ई-डब्ल्यू-एससाठी 44.67, देन आपल्याला एन-सी-एलमध्ये दिसून येते 46, पी-डब्ल्यू-डीसाठी 38.67, ऑर्फनसाठी 36. ठीक आहे, हा मराठीचा कट ऑफ. आता यामधून मी का बरं सगळ्यांचं सांगितलं समजा. आता कोणीही विद्यार्थी ओ-बी-सीमध्ये येत आहे, तर त्यांनी लक्षात ठेवायला हवं, की 46.67 लास्ट इयर म्हणजे 2025चा आमचा कट ऑफ आहे. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचं नोट म्हणून सांगू इच्छिते, की जे काही बुक तुम्ही नोट्स काढण्यासाठी समोर ठेवत असेल, त्या बुकवर लिहूनच घ्या, की एवढा कट ऑफ जे आहे 2025च्या परीक्षेचा होता. तर यापैकी ॲट लीस्ट 3 ते 5% पर्यंतचे जास्तीत जास्त स्कोर जे आहे, आम्हाला स्कोर करायचा आहे. हा खूप महत्त्वपूर्ण फॅक्ट ठरेल आणि लक्षात घ्या, कोणत्याही परीक्षेचं जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तर गोल आपल्या समोर असायला हवं. कारण गोल जेव्हा आपल्या समोर असतं ना, तेव्हा आपण खूप योग्यरित्या त्या परीक्षेसंबंधित अभ्यास करतो आणि नक्कीच तो गोल देखील अचीव्ह करीत असतो. त्याचप्रमाणे हिंदीचा कट ऑफ बघा, जर जनरल जर आहात तर 61.33, एस-सीसाठी 48.67, एस-टीसाठी 47.33, ओ-बी-सीसाठी 51.33, विजेचं 50 आहे, एन-टी-बीचं पण 50 आहे, एन-टी-सी 54, एन-टी-डी 51.33, ओ-बी-सी 48, एन-सी-एल 50, पी-डब्ल्यू-डी 38 आणि ऑर्फन 40.67. त्याचप्रमाणे हिंदी विषयाचं कट ऑफ बघा. हां, हिंदी विषयाचं कट ऑफ बघा बरं. इंग्लिशचं आपण कट ऑफ बघूया आता. इंग्लिशचं जनरलचं होतं 58.67, एस-सीचं होतं 49.33, एस-टीसाठी 46, ओ-बी-सी 52, बी-जे 50.67, देन एन-टी-बी 50.67, एन-टी-सी 50, देन एन-टी-डीचं 50, देन ओपनचं सुद्धा 50 आहे आणि समोर आपण बघतो सेफ जे आहे एन-सी-एल यांचं 48.67, देन पी-डब्ल्यू-डीसाठी 40. ठीक आहे. संस्कृतचं बघा, जर तुम्ही संस्कृतमधून पेपर देणार असेल, जनरल असेल तर 64. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मी मार्क करून तुम्हाला इथे पर्सेंटेज देत आहे, या पर्सेंटेजला म्हणजे जे काही मित्रांनो तुमची कॅटेगरी, जर समजा एस-सीमध्ये तुम्ही येत आहात आणि तुमचा विषय हिंदी आहे, तर हा जो स्कोर आहे, तो तुम्ही आपल्या बुकवर नोट करा. नोट केल्याने काय होईल, एक गोल सेट होईल, की यापेक्षा जास्त 3 ते 5% आम्हाला काय करायचं आहे, जास्त मार्क जे आहे ते परीक्षेमध्ये घ्यायचं आहे. सोबतच मित्रांनो, जर उर्दूचा विचार केला तर जनरलसाठी 71.33 होतं. ठीक आहे. हां. तर बघा हा कट ऑफ बघा तुम्ही. हा कट ऑफ बघणं तुमच्या सगळ्यांसाठी
येणाऱ्या 2026चं जर आपण प्रिपरेशन करीत आहात, तर आपल्या सगळ्यांसाठी किती इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घ्या. आता हिस्ट्रीचे विद्यार्थी आहात 58.67, एस-सी हे जनरलचं आहे बरं. एस-सीसाठी 50, ठीक आहे. एस-टीसाठी 45.33, ओ-बी-सी 52, VJ 49.33, NTB 48, NTC 50.67, NTD 51.33, 50 ओपनसाठी 51.33. देन आपण बघतो NCL 50.67, PWD साठी 38 आणि ऑर्फनसाठी 38. इकॉनॉमिक्स आहे तुमचा विषय, तर इकॉनॉमिक्सचंही बघून घ्या. बघा, इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करीत आहात जनरलमधून, तर लक्षात घ्या 59.33 वर कट ऑफ आहे. एस-सी साठी 50.67 आहे, एस-टी साठी 47.33 आहे, ओ-बी-सी साठी 54 आहे, ठीक आहे. VJ साठी 53.33, देन NTB 51.33. आता बघा, हे पूर्ण 50च्या वर तुम्हाला दिसून येईल इकॉनॉमिक्स वाल्यांसाठी. फिलॉसॉफी बघा 64, फिलॉसॉफी किती आहे 64, कशाचं? जनरलचं. सांगण्याचं तात्पर्य ही संपूर्ण जी फाईल आहे बघा, सगळेच विषय आहे यामध्ये, मग मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश, संस्कृत, उर्दू, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, देन डिफेन्स अँड स्टॅटिस्टिक्स स्टडीज आहे, होम सायन्स आहे, लायब्ररीचा विषय आहे, मास कम्युनिकेशन, सोशल वर्क, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मॅथमॅटिकल सायन्स, ठीक आहे. हे बघा, ही पूर्ण लिस्ट बघा तुम्ही आपापल्या विषयाची बघा आणि आपापल्या कॅटेगरीला समोर ठेवा मित्रांनो, आणि आपापली कॅटेगरी समोर ठेवून तुम्ही हा जो स्कोर आहे, ठीक आहे. जर फिजिकल एज्युकेशन आहे तर जनरलमध्ये 64 आलेले बा मला. लास्ट इयर 2025चा कट ऑफ लिहून घ्या. 64 पर्सेंटमध्ये 2025ला आलेलं. तर नक्कीच येणारी जी 2026ची एक्झामिनेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला 3 to 5% ॲड करणं अनिवार्य आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला वाढीव रित्याने 2026च्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करायचं आहे. नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर तुम्हा सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक स्वरूपाचा ठरलेला आहे आणि सोबतच याचं PDF मी सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करणार, जेणेकरून याचं ॲनलाइज तुम्ही करू शकता. थँक यू.